जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महत्त्वाची सूचना सध्या आजच्या ज्या घडीला महत्त्वाची न्यूज बुलेटिन सध्या आलेली आहे। तर ह्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही आपण सध्या शिक्षक भरती संदर्भात कोणतीही बुलेटिन सध्या येत नव्हती। तर त्यामध्ये बघा महत्त्वाचं जे आजच्या दिवसाला म्हणजे 14/3/2024ला या ठिकाणी महत्त्वाची बुलेटिन ही प्रसिद्ध झालेली आहे। तर ही बुलेटिन तुम्ही सध्या बघितली देखील असेल आणि ह्याचं बघा वाचन देखील केलं असेल। तर ह्या बुलेटिनमध्ये नेमकं काय म्हणायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या 2 बाबी आहे तर ह्या बुलेटिनमध्ये ते आपण लक्षात घ्यायचे आहे। तर ह्याच्यात बघा जे महत्त्वाचं आता हे तुमच्यापर्यंत ही बुलेटिन सध्या आलेली असेल, तुम्हाला ही बुलेटिन बघा तुम्ही वाचली देखील असेल। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही 2 बाबी आपण ह्याच्यात बघा बघू शकतो महत्त्वाच्या असणार। तर त्या बघा ह्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही ह्या 2 बाबी आहे तर त्या 2 बाबी ह्या लक्षात घेणे गरजेचं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं ह्याच्यात काय देण्यात आलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पवित्र पोर्टलद्वारे ह्या ठिकाणी महत्त्वाचं 25/2/2024ला ज्या काही याद्या घोषित करण्यात आल्या होत्या, निवड याद्या। तर त्या निवड यादी संदर्भात बघा महत्त्वाच्या ज्या काही याचिका आहे ती माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि बघा माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे ह्या ठिकाणी बघा दाखल झालेले आहे। ते आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं ह्याच्यामध्ये जे काही 2 मुद्दे देण्यात आले आहे तर ते आपल्यासाठी बघा एक सकारात्मक ह्या ठिकाणी बघा म्हणता येईल। तर त्याच्या संदर्भात बघा महत्त्वाचा जो 2 नंबरचा मुद्दा आहे तर या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादांती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे। तर हा जो घटक आहे किंवा हे जे वाक्य आहे ते आपल्यासाठी अतिशय सकारात्मक आहे। कारण बघा जे काही उमेदवार सध्या सिलेक्शन नाही झाले तर त्यांच्यामध्ये देखील बघा खूप प्रमाणावर ह्या ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। सध्या जे काही उमेदवार आहे ते सध्या टेन्शनमध्ये आहे। तर त्यासाठी बघा महत्त्वाचे जे काही याचिका होत्या औरंगाबाद ह्या ठिकाणी बघा खंडपीठामध्ये महत्त्वाची याचिका होती। तर त्या याचिकेमध्ये महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की युक्तिवाद ह्या ठिकाणी झाला होता आणि त्या अंतिम महत्त्वाचं न्यायालयाने बघा अंतरिम आदेश प्रसिद्ध केला होता 12 मार्च 2024ला। तर त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे। म्हणजे या ठिकाणी भरतीला आता पुढे कोणत्याही प्रकारचा बघा अडथळा नाही। त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही 3 नंबरचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते महत्त्वाचं असणार आहे की न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल। मग आता नेमकी कोणती कार्यवाही पुढे होणार आहे तर हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे। कारण सध्या ज्या काही भरती प्रक्रिया आहे तर भरती प्रक्रियामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या महत्त्वाच्या प्रोसेस सध्या कोणकोणत्या झाल्या आहे। तर सर्वात महत्त्वाची जी प्रोसेस आहे तर ती होती 25/2/2024ला जी काही निवड यादी लावण्यात आली आहे 11,085 उमेदवारांची। तर त्या 11,085 उमेदवारांचं महत्त्वाचं जे सिलेक्शन झालं आहे, समुपदेशन काही ठिकाणी झालं आहे, काही ठिकाणी बघा नियुक्ती आदेश देखील मिळालेला आहे। आणि ज्या ठिकाणी सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, समुपदेशन बाकी असेल तर त्यांचं देखील बघा येत्या 1-2 दिवसामध्ये पत्र हे समुपदेशनाची इश्यू होतील आणि त्या पद्धतीने त्यांना समुपदेशन होऊन नियुक्ती हा मिळणार आहे। तर हे झालं ज्यांचं निवड झाली आहे 11,085 उमेदवारांचं। पण जे उर्वरित जे उमेदवार आहे सध्या जे 1-2 मार्क किंवा 8-10 मार्कापर्यंत ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी जी काही निवड यादी आहे तर निवड यादीमध्ये या ठिकाणी नाव आलं नाही। तर अशा उमेदवारांचं जे काही पुढचं लक्ष आहे किंवा आशावादी आहे तो म्हणजे कन्व्हर्जन राऊंड, बरोबर। तर कन्व्हर्जन राऊंड संदर्भात या ठिकाणी बघा महत्त्वाचं जी काही यादी असेल किंवा पुढची प्रोसेस असेल तर ती होण्याच्या दृष्टीने सर्वांचं लक्ष आहे। त्यानंतर जे काही 9 ते 12चे जे काही उमेदवार आहे म्हणजे 9वी ते 12वीसाठी पात्र असलेले उमेदवार तर त्यांचं लक्ष आहे ते विथ इंटरव्ह्यूचा राऊंड संदर्भात। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपण जी प्रोसेस आहे तर ह्याच्या शिक्षक भरतीमधील जी अंतिम प्रोसेस होती महत्त्वाची ती होती या ठिकाणी याद्या घोषित करणे। तर त्या ठिकाणी बघा झालेली आहे। त्यानंतर पुढची जी काही महत्त्वाची ह्या ठिकाणी प्रोसेस असणार आहे बघा या ठिकाणी या पुढील कार्यवाही होईल। तर ह्याच्यामध्ये जी शिक्षक भरतीची प्रोसेस आहे तर ती आहे कन्व्हर्जन राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड। कारण जर आपण ह्या ठिकाणी मागील ज्या काही न्यूज बुलेटिन आहे तर त्याच्या आधारावर आपण ह्या ठिकाणी बघा सांगत आहे। कारण तुम्हाला मी मागील बुलेटिन देखील दाखवतो। आता ही जी बुलेटिन आहे ती आजची आहे। त्यानंतर बघा ह्याच्या आधीच्या जे बुलेटिन आहे तर ती बुलेटिन होती 7 तारखेला आलेली। तर ह्या ठिकाणी बघा ती देखील आपण बघितली। तर ह्या बुलेटिनमध्ये फक्त काय सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये महत्त्वाचं 2017 संदर्भात जी भरती प्रक्रिया आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी बघा वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे। तर ही एक महत्त्वाची या ठिकाणी न्यूज होती 2017 संदर्भात। त्यानंतर ज्या काही बुलेटिनमध्ये सध्या न्यूज आलेल्या होत्या तर त्या आहे तक्रार निवारण समिती संदर्भात। या ठिकाणी बघा कसं करायचं, तक्रार निवारण समिती काय करत आहे, काय कशा पद्धतीने अर्ज करायचा ह्या संदर्भात सूचना होत्या। त्यानंतर ह्याच्या आधी जी महत्त्वाची न्यूज बुलेटिन आली होती 7/3/2024च्या अगोदरची तर ती बुलेटिन आपल्यासाठी महत्त्वाची होती। तर ती म्हणजे ह्या ठिकाणी बघा 2 तारखेला जी बुलेटिन आली होती 2/3/2024ला। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पॉईंट देण्यात आला होता तो आपल्यासाठी महत्त्वाचा जे काही पॉईंट होता तर तो बघा ह्या ठिकाणी जो काही 2 नंबर आणि 3 नंबरचा या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पॉईंट देण्यात आले आहे तर त्याच्यामध्ये बघा
महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो 3 नंबरचा पॉईंट आपल्याला म्हणता येईल. तर ह्याच्यामध्ये जी काही 2/3/2024ला जी बुलेटिन आली होती, तर त्याच्यात महत्त्वाचा पॉईंट काय देण्यात आला होता की शिक्षक भरतीची काही बघा मुलाखतीशिवायमधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी पदे, उर्दू माध्यमातील रिक्त पदे, तसेच बघा मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील इयत्ता 9 ते 12वी पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी बघा त्या काळामध्ये म्हणजे त्या वेळेला ह्या ठिकाणी 2/3/2024ला बघा महत्त्वाची जी काही प्रोसेस होती ह्या संदर्भात, तर ती प्रोसेस सध्या बघा सुरू होती. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे की जे मुलाखतीशिवाय शिल्लक पदे म्हणजे जो काही कन्व्हर्जन राऊंड संदर्भात असेल, त्यानंतर सेमी इंग्रजीची रिक्त पदे असेल, उर्दू माध्यमाची असेल आणि महत्त्वाचं मुलाखतीसह 9 ते 12साठी पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येईल असं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं होतं. तर ह्या स्टेटमेंटनुसार बघा महत्त्वाचं जी काही आजची बुलेटिन आहे, तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी महत्त्वाचं सध्या भरती प्रक्रियेला आता कोणताही अडथळा नाही आणि भरती प्रक्रिया ह्या बघा पुढे जे आहे तर ती न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाहीसाठी बघा जी काही महत्त्वाची कार्यवाही ती ह्या ठिकाणी बघा होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता भरतीच्या ज्या काही पुढील ज्या स्टेप आहे किंवा पुढील ज्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहे तर त्या ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं होणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाची जी काही भरती प्रक्रिया ही प्रत्यक्ष या ठिकाणी बघा माननीय जे काही उच्च न्यायालय आहे, तर त्या उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने ह्या ठिकाणी बघा आदेश देखील देण्यात आले की भरती प्रक्रिया ही पुढे सुरू ठेवण्यात देण्यासंदर्भात ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचे निर्देश देखील देण्यात आले आहे. म्हणजे जी काही भरती प्रक्रिया आहे तर ह्याच्यामध्ये बघा निश्चित जी काही पुढच्या टप्प्या किंवा जे काही महत्त्वाचे सध्या प्रक्रिया आहे तर त्या राबवण्यासंदर्भात ह्या ठिकाणी गती ह्या ठिकाणी बघा येऊ शकते. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही अधिकारी वर्ग असेल तर जे मुख्य काम ह्या ठिकाणी बघा सध्या त्याच्यावरती टाईम हा कमी दिल्यामुळे किंवा कमी वेळ त्याच्यामध्ये बघा जे काम करण्यामध्ये या ठिकाणी त्यांना अडचण निर्माण होत आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त अर्जांची छाननी करून या ठिकाणी बघा यथोचित निर्णय संबंधितांना या ठिकाणी कळवण्यात येईल. म्हणजे जे काही आपण बघा महत्त्वाचे जे काही ईमेल वगैरे किंवा आपले जे प्रॉब्लेम आहे ह्या ठिकाणी बघा पाठवत आहे तर त्या दुय्यम जे काम आहे तर त्याच्यावरती ह्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे वेळ देत आहे आणि त्याच्यावर जो काही अधिकची ऊर्जा आहे तर या ठिकाणी खर्च होताना आपल्याला दिसत आहे. तर जे काही आता सध्या मुख्य काम कोणतं आता सध्या असणार आहे तर ते म्हणजे पुढचे जे काही कन्व्हर्जन राऊंड असेल आणि 9 ते 12चा या ठिकाणी म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड. कारण न्यूज बुलेटिनमध्ये देखील या ठिकाणी बघा महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं होतं की यथाशीघ्र ह्या ठिकाणी बघा पूर्ण करण्यात येईल. तर ह्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येईल की जे काही पुढची प्रोसेस आहे तर ती पुढची प्रोसेस जर काही विघ्न आलं तर ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर आपल्याला होताना ह्या ठिकाणी दिसून येईल. तर बघूया पुढे नेमकं काय प्रोसेस होते. कारण शिक्षक भरतीची जी काही महत्त्वाची नेक्स्ट स्टेप जी असणार आहे तर ती ह्याच संदर्भात असणार आहे. कारण या ठिकाणी बघा विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस आणि महत्त्वाचं जे काही कन्व्हर्जन राऊंड संदर्भातील प्रोसेस, तर ह्या प्रोसेस आता पुढच्या प्रोसेस होणार आहे. कारण या ठिकाणी महत्त्वाचे 11,085 उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालेलं आहे विदाऊट इंटरव्ह्यूचं. कारण ही जी प्रोसेस सध्या या ठिकाणी बघा त्यांची झालेली आहे. त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे नेमकं भरतीची प्रक्रिया कशा पद्धतीने पुढे ह्या ठिकाणी रन होणार तर त्या संदर्भात पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला सांगता येईल की कन्व्हर्जन राऊंड आहे आणि कन्व्हर्जन राऊंड व बघा ह्या ठिकाणी जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड. कारण भरती प्रक्रिया सध्या ह्या ठिकाणी येऊन पोचलेली आहे. तर आशा करूया जे काही न्यायालयीन निर्देश आणि शासनाचे या ठिकाणी निर्देश यानुसार या ठिकाणी पुढील कार्यवाही होईल असं ह्याच्यामध्ये सध्या स्टेटमेंट आलं आहे. तर बघूया त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा लवकरात लवकर कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यवाही पुरी होईल अशा पद्धतीने सध्या प्रशासन देखील बघा कार्यरत आहे आणि त्यांचं लवकरात लवकर या भरतीचं जे काही महत्त्वाच्या याद्या असेल तर त्या संदर्भात पुढे जी कार्यवाही करण्यासंदर्भात बघा सकारात्मक आपल्याला जे सध्या त्यांचं उद्दिष्ट आहे तर ते ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळत आहे. तर आशा करूया कारण ज्या काही पुढच्या ज्या महत्त्वाची भरती प्रक्रियाची कार्यवाही आहे तर ती ह्या ठिकाणी बघा यथाशीघ्र हो आणि जे उर्वरित उमेदवार सध्या या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही विथ इंटरव्ह्यू असेल किंवा कन्व्हर्जन राऊंड असेल तर त्या संदर्भात वाट पाहत आहे. तर त्यांना देखील ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर आपले जे नाव आहे ते यादीमध्ये पाहायला मिळो. तर अशी एक आपण ह्या ठिकाणी एक आशा करू शकतो. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाच्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पद्धतीने महत्त्वाचे काही सूचना या ठिकाणी बघा मिळू शकतात. तर कोणत्याही अफवावर बळी न पडता फक्त न्यूज बुलेटिन जी आहे तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष असू द्या. तसंच बघा विविध जे काही आपले स्रोत आहेत तर त्याच्याकडनं देखील महत्त्वाच्या अपडेट आपण घेत असतो. तर वेळोवेळी आपल्या चॅनलवर देखील भेट देत राहा. तर पुढच्या जे काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहे शिक्षक भरती 2022 संदर्भात तर त्या ह्या ठिकाणी बघा पुढे आपल्याला होताना दिसेल. तर आशा करूया लवकरात लवकर या ठिकाणी जी काही यादी असेल तर या ठिकाणी बघा यादीचं काम या ठिकाणी महत्त्वाचं हो. तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.